आदित्य ठाकरे, भास्करराव जाधव तुम्ही, वडेट्टीवार तुम्ही, जयंत पाटील तुम्ही त्या ठिकाणी घोषणा देत होतात. संभाजीराजांची शौर्याची गाथा महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत जाऊ नये म्हणून हा संपूर्ण विरोधी पक्ष त्या ठिकाणी गलिच्छ राजकारण करत होता. अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये सन्मान्य सदस्य राम कदम यांनी माजी मुख्यमंत्री सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांचं वारंवार नाव घेतलं, वारंवार वाटून ते आरोप केले. काय करावं, काय आम्ही तुमच्यासमोर डोकं फोडावं? या ठिकाणी घोषणा देत होतात. लाज वाटली पाहिजे तुला, लाज वाटली पाहिजे लाज. अध्यक्ष महोदय आता गप्प राहायला सांगा, त्यांना गप्प राहायला सांगा. अध्यक्ष महोदय, कष्टटाळू मुख्यमंत्री कसे झाले? कष्टाळू आणि कष्टटाळू मधला फरक आहे. 19 मध्ये 2.5 वर्षासाठी जे मुख्यमंत्री आले ते कष्टाळू मुख्यमंत्री नव्हते, कष्टटाळू मुख्यमंत्री होते. विसरून आलं पाहिजे. आणि आपण आपलं ते जाऊ द्या, कशाला उगाच एवढं ऐकल्यानंतर पण पुन्हा रामकदम करता काय? काय ऐकतात ते? त्यांना ऐकवायचं, त्यांना दुसऱ्यांना ऐकवायचं होतं, पण ते काय एवढे कमी बुद्धीचे नाहीये. आणि म्हणून आदरणीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी स्वतंत्र महाराष्ट्राचा सुवर्ण कलश आणला. त्या दिवसापासून या सभागृहानं अनेक नेते पाहिले, अनेक अधिवेशनं पाहिली, पण मला खेदानं या ठिकाणी व्यक्त करावं लागेल. आदरणीय सुधीर भाऊंच्या शब्दात 7070 स्क्वेअर फुटाचं हे विधानसभागृह, ज्याच्यामध्ये हा 6 महान तस्विरी ठेवल्यात, त्यातली एक तस्वीर आमच्या राजा शिवछत्रपतींची आहे. आणि या राजा शिवछत्रपतींच्या तस्वीरीखाली बसणारा या सभागृहातला एक सदस्य आमच्या राजाचा अवमान करतो. आज सभागृहाने कारवाई केली. अध्यक्ष महोदय, खेदाची बाब ही आहे की काल ज्यावेळेस या ठिकाणी अरे राजकारणामध्ये मुद्दे विरोध करायला अनेक मिळतील, गलिच्छ राजकारण करायला देखील मुद्दे मिळतील, पण छत्रपती शिवरायांचा जेव्हा शब्द येईल, तो विषय ज्यावेळेस येईल, तर या देशाची अपेक्षा आहे, राज्याची अपेक्षा आहे की सगळे पक्ष एक दिलाने उभे राहिले पाहिजेत. काल या सदनात आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब बोलायला उभे राहिले. ते वीर संभाजी राजांचं शौर्य सांगत होते. काय करत होता विरोधी पक्ष? काय करत होते पहिल्या बाकावरचे सगळे नेते? काय करत होते? जेव्हा संभाजी राजांची शौर्याची गाथा गायली जात होती, आदित्य ठाकरे, भास्करराव जाधव तुम्ही, वडेट्टीवार तुम्ही, जयंत पाटील तुम्ही त्या ठिकाणी घोषणा देत होतात. संभाजी राजांची शौर्याची गाथा महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत जाऊ नये म्हणून हा संपूर्ण विरोधी पक्ष त्या ठिकाणी गलिच्छ राजकारण करत होता. का? त्या समाजवादी पार्टीच्या त्या आमदारामुळे तुम्ही 2.5 वर्ष सत्तेच्या काळात होतात. काय कारण होतं? अध्यक्ष महोदय, आजही ते फुटेज काढून पहा. आदरणीय एकनाथ शिंदे साहेब संभाजी महाराजांची गौरवाची गाथा या सभागृहात मांडत होते. संभाजी राजे कशा वीरच सांगत होते. आनंद वाटला असता तुम्ही जर पुढे येऊन बोलला असतात की होय आमचे संभाजी राजे शूर होते. तुम्ही या ठिकाणी घोषणा देत होतात. लाज वाटली पाहिजे तुम्हाला, लाज वाटली पाहिजे लाज. बस मी बोलतो. राम कदम साहेब, आपण अतिशय चांगला मुद्दा मांडला आहे, पण राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला. आपल्याला वेगळ्या मार्गाने सभागृहात हा विषय मांडता येईल. राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला. व्हिडिओमध्ये नाहीये तुम्ही सगळे गोंधळ घालत होतात. व्हिडिओमध्ये उबाटाचे नेते आदित्य ठाकरे, जयंत पाटील, भास्करराव, वडेट्टीवार तुम्ही सगळे गोंधळ घालत होतात. आमदार राम कदम साहेब, छत्रपती शिवाजी महाराज आपण वेगळ्या मार्गाने शौर्याची गाथा राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला. राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला. आमदार साहेब, तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुद्द्यावर वेगळा विषय मांडता येईल. अध्यक्ष महोदय, पुन्हा एकदा सांगेन, अध्यक्ष महोदय, निक्षून
सांगेन, याला सगळ्यांना लाजा वाटलं पाहिजे, लाजा. रेकॉर्ड रेकॉर्डवरून काढलं जाईल. रेकॉर्डवरचं काढलं जाईल. राज्यपालांच्या अभिभाषणावर बोला. आमदार साहेब, राम कदम साहेब, आपण राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला. खूप गंभीर विषय आहे आपण मांडलेला, पण वेगळ्या मार्गाने आपण तो सभागृहात आणा. अध्यक्ष महोदय, रेकॉर्ड तपासून रेकॉर्डवरचं काढलं जाईल. अभिभाषणाचा पहिला मुद्दा, अभिभाषणाचा पहिला मुद्दा काय? माझं शासन, राजमाता छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, बिरसा मुंडा, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांती ज्योतिबाई सावित्रीबाई फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि राजश्री छत्रपती शाहू महाराज या समाज सुधारक यांच्या उच्च आदर्शांचं पालन करेन. हिंदी में कहावत है, जब मुद्दे नहीं बचते तो इस प्रकार से कंफ्यूज करने का प्रयास होता है. अरे हिम्मत असेल तर माझं पूर्ण आहे का? आणि ज्यावेळेस तुमची वेळ येईल बोलायची त्यावेळेस बोला. हा राम कदम सभागृहात बसेल, सभागृहात. हिम्मत अगं भास्कर जाधव साहेब, आपल्या भाषणात आपण बोला. जे तपासून रेकॉर्डवरचं काढलं जाईल. आपल्या भाषणात आपण बोला. सभागृहात प्रत्येक सदस्याला संरक्षण दिलं जाईल. अध्यक्ष महोदय, मी माझ्या नाही, आपल्या भाषणात बोला ना. छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्याला संरक्षण देऊ आणि संभाजी राजांचा उल्लेख अभिभाषणाच्या राज्यपालांच्या पहिल्या मुद्द्यात आहे. टोटल 61 मुद्दे मी वाचलेत, ऐकलेत, आणि तुम्ही वाचले नसतील तर एकदा बघा. अध्यक्ष महोदय, मला तो दिवस आठवतो, 31 ऑक्टोबर 2014, ज्यावेळेस आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी संध्याकाळी 4 वाजता वानखेडे स्टेडियम मध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आणि त्यावेळेस आपण सगळे उपस्थित होतो. 4 वाजता शपथविधी झाला आणि संध्याकाळी 6:30 वाजता जेव्हा त्यांनी आयुष्यातली पहिली कॅबिनेट घेतली, त्या पहिल्या कॅबिनेटचा निर्णय होता की राज्यामध्ये जवळपास 350 सेवा ज्या ऑनलाईन लोकांना दिल्या गेल्या. म्हणजे कुठलंही सर्टिफिकेट घ्यायचं असेल तर तुम्हाला मंत्रालयात तहसीलदार ऑफिसमध्ये जायची गरज नाही, ते ऑनलाईन मिळालं पाहिजे. हा निर्णय कॅबिनेटचा पहिला निर्णय होता. त्यानंतर त्यांनी पुन्हा 5 डिसेंबरला शपथ घेतली आणि 5 डिसेंबरला शपथ घेतल्याच्या नंतर त्यांनी पहिला निर्णय काय घेतला असेल? आदरणीय बडोले साहेब, त्यांनी पहिला निर्णय घेतला देवेंद्र फडणवीस साहेबांनी की ज्या आरोग्य खात्यातून, म्हणजे सीएम ऑफिस मध्ये आपण एक वेगळं मेडिकल डिपार्टमेंट सुरू केलंय लोकांना मदत करणारं, तर त्या डिपार्टमेंटचे गोर गरीब गरजू लोकांना ते पैसे मोफत आपण जे देतो सीएम निधीतून, ती फाईल पहिली मंजूर केली. हा त्या कॅबिनेट मधला पहिला निर्णय होता. आता फरक बघा, फरक स्पष्ट आहे. 14 ते 24, 14 ते 24 फरक स्पष्ट आहे. या महाराष्ट्रानं 14 ते 19 आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री म्हणून काम करताना पाहिलं. किती कष्टाळू आहेत ते पूर्ण देशानं पाहिलं. आणि 19ला दगाफटका करून कष्टटाळू मुख्यमंत्री कसे झाले. कष्टाळू आणि कष्टटाळू मधला फरक आहे. 19 मध्ये 2.5 वर्षासाठी जे मुख्यमंत्री आले ते कष्टाळू मुख्यमंत्री नव्हते, कष्टटाळू मुख्यमंत्री होते. मी माझ्या भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी एक बाब आपल्या आणि संपूर्ण सभागृहाच्या लक्षात आणून देऊ इच्छितो की ज्या वेळेला या प्रस्तावावर चर्चा सुरू झाली त्यावेळेला त्या ठिकाणी असलेले पीठासीन अधिकारी, त्या पीठासीन अधिकाऱ्यांनी असं सांगितलं होतं की अभिनंदनाचा प्रस्ताव
मांडणारा जो प्रस्तावक आहे तो 15 मिनिटं भाषण करेल. त्या प्रस्तावाला पाठिंबा देणारे सन्मान्य सदस्य आहेत ते 10-10 मिनिटं भाषण करतील. हे रेकॉर्ड आहे, अनुमोदन रेकॉर्ड आहे. मी सभागृहाच्या आपल्या निदर्शनाला देऊ इच्छितो, आपणही आपलं रेकॉर्ड तपासून बघा. 2:16 प्रस्तावकांना आपल्या भाषणाला सुरुवात केली आणि शेवटचे वक्ते राम कदम हे 3:28 खाली बसलेले आहेत. 28 मिनिटं आणि 30 सेकंदांनी. माझं गणित कच्चं आहे. ही 25 मिनिटं झाली की किती तास झाले आणि त्याप्रमाणे आपण मला बोलायला द्या. एक दुसरं, आपण मला हमी दिलेली आहात अध्यक्ष महोदय की ज्या वेळेला सन्मान्य सदस्य राम कदम यांनी काही आक्षेपार्ह विधान केली त्यावेळेला मी आपल्याला आपला ऑर्डर ऑफ डे, पॉइंट ऑफ ऑर्डर उपस्थित केला. ऑर्डर ऑफ डे ने पॉइंट ऑफ ऑर्डर उपस्थित केला होता. आपण मला पॉइंट ऑफ ऑर्डर उपस्थित करण्याची संधी दिली. त्याच वेळेला मी आपल्याकडून हमी घेतली की ज्या वेळेला मी भाषण करेन त्यावेळेला आपण मला पूर्णपणे संरक्षण द्याल. यांचं भाषण जसं आम्ही ऐकलं तसं आमचं देखील भाषण ऐकलं जावं. आणि तिसरी गोष्ट अध्यक्ष महोदय, आपण खूप महाराष्ट्राचे गुणगान गातो, महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं कौतुक अख्ख्या देशामध्ये होतं म्हणून सांगतो आणि ते सांगण्यासारखंच कौतुक आहे. त्याचे अनेक रेफरन्स आहेत. आपण जितके वेळ सभागृहात, कदाचित एखादी टर्म माझी जास्त असेल पण तितके वेळ तुम्ही सुद्धा आहात. अध्यक्ष महोदय, आपल्यासारखा सिनियर माणूस सभागृहामध्ये जेव्हा चेअरवर बसतो आणि माझ्यासारखा माणूस घसा फोडून सांगतोय की अध्यक्ष महोदय मला पॉइंट ऑफ ऑर्डर उपस्थित करायला द्या. पॉइंट ऑफ ऑर्डर उपस्थित करायला दिल्यानंतर तो स्वीकारायचा की फेटाळायचा हा आपला अधिकार आहे. काय करावं काय विरोधी पक्षानं? विरोधी पक्ष संख्येनं कमी आहे. जर आम्ही लोकशाही मानणार असू तर शेवटी संख्येनं कमी की जास्त याचा विचार न करता लोकशाहीचं संवर्धन म्हणून, लोकशाहीची शान म्हणून आणि लोकशाहीचा अधिकार म्हणून आम्हाला आमचे विषय मांडायला दिले पाहिजे. अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये सन्मान्य सदस्य राम कदम यांनी माजी मुख्यमंत्री सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांचं वारंवार नाव घेतलं, वारंवार वाटेल ते आरोप केले. काय करावं काय? मी तुमच्यासमोर डोकं फोडावं? मी सांगत होतो पॉइंट ऑफ ऑर्डर. सभागृहामध्ये माजी अध्यक्ष इथं दिलीपराव वळसे पाटील बसलेत, आज तुमच्या सरकारच्या बाजूला असतील, पण संसदीय कार्याची बूज म्हणून त्यांनी कबूल केलं पाहिजे खरं की खोटं. ज्या माणसाला, ज्या सदस्याला, ज्या व्यक्तीला, ज्या प्रतिष्ठित व्यक्तीला या सभागृहामध्ये येऊन आपल्यावर झालेल्या आरोपाचा खुलासा करता येत नाही त्याचा नामोल्लेख या सभागृहामध्ये होता कामा नये. हा नियम आहे की नाही? ही प्रथा आहे की नाही? आणि हे पावित्र्य पाळलं गेलंय की नाही? काय करावं आम्ही काय करायला पाहिजे? अध्यक्ष महोदयांना आता गप्प राहायला सांगा. त्यांना गप्प राहायला सांगा अध्यक्ष महोदय. आता राम कदम साहेब बसा. आपण बसा. भास्करराव जाधव साहेब, मी आपल्याला सांगितलं की काही चुकीचं बोललं गेलं असेल तर रेकॉर्ड तपासून रेकॉर्डवरून काढलं जाईल. नाही अध्यक्ष महोदय ऐका जरा, आपण आता दोघांनी बोलूया. त्यांना जरा गप्प राहायला सांगा. अध्यक्ष महोदय बसा कदम साहेब बसा. तुमचं भाषण चालू असताना त्यांना 3दा बसवलं मी. हे काय अध्यक्ष महोदय, तुम्हाला तुमचं भाषण चालू असताना त्यांना मी 3 वेळा खाली बसवलं म्हणून अध्यक्ष महोदय बघतोस तुला आता. अध्यक्ष महोदय, मी या निमित्तानं माझे सर्व नवीन सहकारी आपण बसा ना. तुम्ही बोलत असताना त्यांना 3दा भास्कररावला खाली बसवलं. आपण बसा. मी बसतो काय? तुम्ही मला बसवल्यानंतर मी पुन्हा बसले. तुम्ही 3दा बसले. करा कंटिन्यू. मी पुन्हा उठलो नाही. कंटिन्यू करा. एवढे आरोप करतो मी गप्प होतो. अध्यक्ष महोदय, मला सन्मान्य नवीन सदस्यांना सुद्धा काही या ठिकाणी विनंती व सूचना करायची आहे. कधी कधी आपण आपल्या नेत्यांना आपण इतकी चापलुशी करतो, इतका त्या ठिकाणी हंजी करतो आणि इतकं टोकाला बोलतो. कदाचित आपल्याला असं वाटत असेल की अशा वक्तव्यानं आपले नेते खुश होतील, पण आपण कळत नकळतपणे त्या पक्षाची प्रतिमा खराब करतो. पक्षांतरचा विषय माझ्या नशिबात सुद्धा आला होता, पण अध्यक्ष महोदय, पूर्वीच्या पक्षाबद्दल एक गैरशब्द काढल्याचा सभागृहामध्ये कुणीही सांगा. आहे तिथे जुनी जाणती मंडळी, सुधीर भाऊ गेले, कदाचित माझ्या बरोबरचे सुधीर भाऊ आहेत,
त्याच्या अगोदरचे जयंतराव पाटील, भुजबळ साहेब, दिलीप वळसे पाटील आणि अजितदादा एवढेच आता जुने सदस्य राहिले. त्याच्यानंतर बाकी सगळे आमच्यापेक्षा जुने आहेत, नवीन आहेत. मी आणि सुधीर भाऊ आहेत, बाकी तुम्ही एक आहात. पण तुमच्याबद्दल मला तर वाईट वाटलं मंत्री महोदय. तुम्ही अध्यक्षांना गप्प सांगत होता आणि त्यांना बोलू द्या म्हणून सांगत होतात. हे बरोबर नाही मंत्री महोदय, हे बरोबर नाही. आणि मला तुम्हाला विनंती करायची आहे की कुणीतरी म्हणायला पाहिजे होतं की हे योग्य नाही, पण तुम्ही त्यांना प्रोत्साहन देत होतात. तुम्हाला असं वाटत असेल जाधव साहेब माझ्याकडे पाहून बोला आणि राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला. हे त्यांना काय सांगितलं? माझ्याकडे पाहून बोला. हे मगाशी त्यांना काय सांगितलं? त्यांनाही थांबवलं ना मी. काय थांबवलं? त्यांनाही थांबवलं. मी टाइम वाचून दाखवलं. बोला राज्यपालाच्या भाषणावर बोला. बोला बोला. कशाला बोलायचं मग? बोला, तुम्हीच बोला, आम्ही जातो. आणि म्हणून आपल्याला असं वाटत असेल की हे आपण घोषणावं करतोय, असं होत नाही अध्यक्ष महोदय. समाज फार डोळस आहे, समाजाचे डोळे उघडे आहेत. काय करतोय काय करत नाही आपण हे बाहेर समाज त्याचा लेखाजोखा मांडत असतो, याचं भान ठेवा. अरे सत्ता येतात आणि जातात, आल्या आणि गेल्या. काही सत्ता आल्या आणि काही सत्ता गेल्या. ही पहिली आणि शेवटची नाहीये, याच्या पुढे सुद्धा ही लोकशाही जिवंत ठेवायची आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय अशा पद्धतीने एका नेत्याचं नाव घेणं हे आजपर्यंत या सभागृहामध्ये कधी झालं नाही. आणि चुकून जर कोणी नाव घेतलं तर तात्काळ तालिकात असलेले चेअरपर्सननी त्यांना सांगितलं हे नाव बंद करा, घ्यायचं नाही. मी तुम्हाला विनंती करतो की माझ्या नेत्यावर जे आरोप झाले ते तुम्ही काढू नका. माझ्या नंतरची पिढी आपल्या वाचनालयामध्ये हे वाचायला येईल आणि आपण किती आदर्श इथं निर्माण केलेत ते लोकांना कळतील. असं समजू नका तुम्ही, लोकांना कळतील. अध्यक्ष महोदय, मी या ठिकाणी राज्यपालांच्या भाषणावर बोलण्याकरता मी सुरुवात करतो. पहिली गोष्ट अध्यक्ष महोदय, एक गोष्ट मला आपल्या लक्षात आणून द्यायची आहे, सन्मान्य सदस्यांच्या लक्षात देखील आली असेल. ज्या वेळेला राज्यपाल महोदयांच्या भाषणाकरता आपण गेलो त्यावेळेला तिथं राष्ट्रगीत झालं आणि राज्यगान झालं. ते राज्यगान अतिशय खणखणीत आवाजात झालं होतं. इथं ज्या वेळेला राष्ट्रगीत आणि राज्यगान सुरू झालं त्यावेळेला मी सांगितलं होतं की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितलेलं आहे की राष्ट्रगीत किंवा राज्यगीत हे रणगान असलं पाहिजे, रणगान असलं पाहिजे. गान गाताना, ते राष्ट्रगीत गाताना, राज्यगान गाताना अंगातून असे शहारे राहिले पाहिजेत, अंगामध्ये असे एक प्रकारचा रक्त उसळून आलं पाहिजे. आणि आपण आपलं जे जाऊ द्या, कशाला उगाच एवढं ऐकल्यानंतर पण पुन्हा रामकदम रामकदम करता काय? काय ऐकतात ते? त्यांना ऐकवायचं, त्यांना दुसऱ्यांना ऐकवायचं होतं, पण ते काय एवढे कमी बुद्धीचे नाहीयेत. आणि म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितल्याप्रमाणे वरच्या सभागृहातलं राष्ट्रीय गीत आणि राज्यगान हे एकदम खणखणीत आवाजात झालं, जोशात झालं. पण त्यानंतर माझं चुकत असेल तर मला करेक्ट करा, मी काय आरोप करत नाहीये. परंतु दोन्ही गाणी तुम्ही एकदा एकत्र ऐका, अध्यक्षांना सांगा. मला असं वाटतं की या खालच्या सभागृहातल्या त्या गाण्याच्या रेकॉर्डमध्ये सुधारणा झालेली नाही. जय जय महाराष्ट्र माझा हे जेव्हा गाणं सुरू होतं, भीती ना आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नाभा, गडगडाट झाला पाहिजे. आसमानीच्या, आसमानीच्या म्हणजे आसमानीच्या नव्हे, आसमानीच्या सुलतानीला जवाब देतील जिवा. म्हणजे समोरच्या माणसाच्या हातामध्ये शस्त्र असेल, तलवार असेल तर त्या तलवारीला सामना करण्याची जीभ माझी, हा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून ती गाणी जरा क्रॉस चेक करा आणि जर सुधारणा करावीशी वाटली, तुम्हाला वाटलं दोन्ही सारखे आहेत तर माझा काही आग्रह नाही, पण माझं म्हणणं आहे की दोन्ही गाणी सारखी. विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरू असताना उद्धव सेनेचे आमदार भास्कर जाधव आणि भाजपचे राम कदम यांच्यात शाब्दिक चकमक उडाली आहे. राम कदम यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव घेतल्यामुळे भास्कर जाधव संतप्त झाले. उद्धव ठाकरे सभागृहात नसताना नाव का घेतलं असा प्रश्न जाधव यांनी विचारला. राम कदम म्हणाले की मुंबईत कोरोना काळात 11,000 मुर्दे पडले, त्याला उद्धव सेना आणि तेव्हाचं सरकार जबाबदार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी उद्धव ठाकरे यांनी का बंद केला? त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी सुरू केला. कोरोना काळात मुंबईत कोविड येण्यापूर्वी एकही व्हेंटिलेटर नव्हतं, तेव्हा मी उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली की आपण व्हेंटिलेटरची व्यवस्था करा. त्यावेळेच्या सरकारने ही व्यवस्था केली असती तर 11,000 लोकांचा जीव वाचला असता, त्यांचा मृत्यू झाला नसता. राम कदम यांच्या या आरोपानंतर उद्धव सेनेच्या आमदारांनी सभागृहात कदम यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. आरोपांना उत्तर देताना भास्कर जाधव म्हणाले की राम कदम यांनी उद्धव ठाकरेंचे वारंवार नाव घेतलंय, वाटेल ते आरोप केले. तुम्ही आम्हाला बोलायला संधी देणार नसाल तर आम्ही तुमच्या समोर डोकं फोडायचं का? उद्धव ठाकरे विधानसभेचे सदस्य नाहीयेत, सदस्य नसेल तर त्यांचं नाव आपण त्यांच्यावर आरोप आपल्याला करता येत नाही, तसा हा नियम आहे असं भास्कर जाधव म्हणाले.
आता यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.